नमस्कार. मी वसंत संभाजी माळी, मुक्काम पोस्ट डफळापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. माझी डफळापूर येथे साधारणतः 30 ते 40 एकर शेती असून त्याच्यामध्ये द्राक्षाचं पीक मी गेली 12 ते 13 वर्ष द्राक्षाचं पीक घेतोय. सध्या माझ्याकडं 4-5 प्रकारचे वाण आहेत. आणखीन 5-6 वर्षापूर्वी जो पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे सॉल्व्ह असायचा, पाणी आमच्या भागात कमी असतं, पाण्याची कमतरता असल्यामुळे द्राक्षबागेला योग्य प्रमाणात पाणी देता येत नव्हतं. एक गेल्या 2-3 वर्षापासून डफळापूरमध्ये अटल भूजल योजना ही जे शासनानं कार्यान्वित केली आहे, त्या योजनेच्या अनुषंगानं माझं थोडंसं ट्रेनिंग पण त्याच्यामध्ये झालेलं आहे. आणि आपण बघता याच्यामध्ये पूर्वी द्राक्षाचं आम्ही पाटानं पाणी द्यायचो, ड्रीपनं पाणी द्यायचं पुरवठा होत नव्हता, पाटानं पाणी पुरवठा होत नव्हता. नंतर त्यानंतर ड्रीप केलं, ड्रीपने पाणी पुरवठा कमी प्रमाणात व्हायचा आणि त्याच्यामुळे आम्ही द्राक्षामध्ये उसाच्या पाल्याचं पाचट टाकून मल्चिंगचा एक प्रयोग केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसतोय. आणि याच्यामध्ये आम्हाला द्राक्षाच्या पाण्याची जी गरज 100% असायची पाटाच्या पाण्याची, तो आम्ही ड्रीप मधून जवळपास 60 ते 70% आणलं. आणि त्याचमध्ये बागेत जर आम्ही मल्चिंग केल्यानंतर, उसाच्या पाचटाचं मल्चिंग केल्यानंतर तेच पाण्याचं प्रमाण आम्ही 25% पाण्यावर सध्या आम्ही ते उसाचं उत्पादन घेऊ शकतो, आम्ही द्राक्षाचं उत्पादन घेऊ शकतो. आणि हे उसाचं पाचट आमच्या स्वतःच्या शेतीमधूनच, उसाच्या शेतीमधून गोळा केला असल्यामुळं त्याच्यामध्ये फळ जाळण्याचा जो प्रकार होतो, त्याच्यापासून जे जमिनीतले कर्ब वगैरे नष्ट व्हायचे, ते पाचट गोळा करून आणल्यामुळं त्याचं प्रमाण तसं आहे तसं शेतीमध्ये राहिले. आणि त्याच पाचटमध्ये असणाऱ्या नत्र, स्फुरद, पालाशचं प्रमाण अधिक नैसर्गिक कर्ब जो आहे, तो आहे तसा द्राक्षाच्या बागेत आपला येतो आणि तो तिथं स्थिरावतो. त्याच्यामुळं हे आपल्याला द्राक्ष बागेमध्ये उसाचं पाचटाचं आच्छादन करणं गरजेचं आहे. नमस्कार.